जुलै महिन्याचा हप्ता हा जवळ-जवळ ऑगस्टच्या 6 तारखेला देण्यात आला. त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा सप्टेंबरचा पहिला आठवडा पूर्ण झाला, तरीसुद्धा कधी मिळणार आहे याबाबत काही खबर होत नाही. त्यानंतर 26 लाख ज्या बोगस लाडक्या बहिणी गावल्या आहेत त्यांची चालू असलेली पडताळणी. त्यानंतर आलेली आत्ताची बातमी ती म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरचा महिना हे दोन्ही मिळून एकत्र हप्ते मिळणार आहेत. सविस्तर माहिती आपण याबद्दल बघणार आहोत. त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात. जुलै महिन्याचा हप्ता हा 25 जुलैला मिळणार होता, परंतु तो रक्षाबंधनाची गिफ्ट म्हणून 6 ऑगस्टला देण्यात आला. परंतु ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो आता जवळ-जवळ सप्टेंबरचा पहिला आठवडा पूर्ण झाला, तरीसुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाले नाही. त्याचं कारण म्हणजे ज्या 26 लाख लाडक्या बहिणी बोगस गावलेल्या आहेत त्यांची अंगणवाडी सेविका आहेत त्या घरोघरी जाऊन चौकशी करत आहेत. त्यात सुद्धा त्यांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहेत. त्या ज्या लाडक्या बहिणीच्या पत्त्यावर जात आहेत त्या लाडक्या बहिणीचे पत्ते बोगस आहेत, त्यांची माहिती त्या ठिकाणी बोगस आहे, त्यामुळे त्यांना अजून टाईम लागत आहे. सरकारने 15 दिवस या लाडक्या बहिणींच्या पडताळणीसाठी दिले होते, परंतु आता जवळजवळ दीड महिना झाला तरीसुद्धा ही पडताळणी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही आहे आणि अशी शक्यता आहे की अजून 2-3 आठवडे या पडताळणीसाठी लागणार आहेत. तर जरी तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या तर तुम्ही त्यांना तुमची अचूक अशी माहिती द्या. जर तुमच्या घरात 3 लाडक्या बहिणी असतील ज्या या हप्ता घेत असतील किंवा या योजनेसाठी पात्र असतील, तर सरकारचा नियम आहे की फक्त 2च महिलांना एका घरामध्ये ही योजनेचा लाभ मिळू शकतो. तर तुमच्यापैकी ज्या 3 लाडक्या बहिणी असतील त्यांच्यापैकी दोन्हींनी ठरवा की कुणाला हप्ता हवा आहे व एकीचं नाव त्यातून रद्द करायला सांगा. जर तुम्ही असं केलं नाही तर तिघींनाही हप्ता मिळणार नाही. त्यामुळे सरकारला सहकार्य करा व पडताळणीसाठी जेवढ्या लवकर होईल तेवढे लवकर पडताळणी करण्यासाठी त्यांना मदत करा. ह्या पडताळणीमुळे तुमचा हप्ता आतापर्यंत लेट झालेला आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सुद्धा 15 दिवस लागणार आहेत. त्या 15 दिवसानंतर तुम्हाला जो लाडक्या बहिणीचा हप्ता आहे तो मिळणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता पूर्ण एकत्रित मिळणार आहे का? तर अशी शक्यता वर्तवली जात आहे की जो ऑगस्ट महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो एकत्रित मिळणार आहे. कारण जवळ-जवळ ऑगस्ट आता सप्टेंबरचा पहिला आठवडा पूर्ण झाला तरीसुद्धा अजूनपर्यंत ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही आहे. शिवाय अजून पडताळणीला वेळ लागणार आहे. त्या पडताळणीच्या वेळामुळे अजून देखील 15-20 दिवस त्या ठिकाणी लागणार आहेत व त्यानंतर तुम्हाला हप्ता मिळणार आहे. त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो दोन्ही मिळून एकत्र येईल. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहतात.